बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर मी भेटलो काल. मृत जो सरपंच आहे मसाजोगचे देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन आलो. हृदयाला अशा पद्धतीनं एक वेदना होतात अशा घटना घडली आणि या संदर्भात पोलीस पाहिजे तसं तपास करत नाही हे सत्य आहे. आणि ही स्थिती असतानाच पुन्हा एकदा बीडला गोळीबाराची घटना घडली. मी तर वारंवार सांगतो मराठवाड्यातल्या बीडला कोणी बदनाम करू नये, परंतु वारंवार अशा घटना घडत असताना गुन्हेगारीला संरक्षण कोण देतं? पोलीस देतात, राजकीय अधिकारी देतात, सरकार देतात. अशा प्रकारचा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला. सर्वसामान्य माणूस जगू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला बीडमध्ये झालेली आहे. अतिशय भीतीच्या दबावाच्या स्थितीमध्ये बीडची जनता राहते. परभणीला ज्या घटना घडल्या याच्यात पूर्णपणे कलेक्टरांनी ताबडतोब जर जमावबंदी आदेश लागू केला असता या घटना थांबल्या असत्या. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी मी बोललो काल. व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं ते भरून देण्यासंदर्भात सरकार पावलं उचलेल अशा पद्धतीनं त्यांनी मला तरी शब्द दिलेला आहे. परंतु या सगळ्या स्थिती जर बघितलं तर कुठंतरी सातत्यानं अशांतता, समाजात भीतीचं वातावरण निर्माण व्हावं असं कृत्य करणारी एक टोळी कार्यरत आहे का अशा प्रकारचा प्रश्न मनात निश्चित निर्माण होतो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.